नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ड्रॅगनला लगाम. हो, भारतीय सैन्य ड्रॅगनला कायम लगाम लावण्याचा प्रयत्न करतं आणि त्यात यशस्वी होतं. मध्यंतरीच्या काळात जर आपण बघितलं तर लडाखमध्ये चीननं जी खोडी काढण्याचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर दिलं. त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागली. आता अजूनही सीमेवरती तणाव कायम राहावा यासाठी चीन कुरघोडी करताना दिसते. आता त्यांनी काय केलंय बघा, त्यांनी पॅगॉंग सरोवरामध्ये काही गस्ती घालणाऱ्या बोटी ज्या आहेत, म्हणजे आधुनिक पद्धतीच्या बोटी त्यांनी तैनात केलेल्या आहेत. याला आपण देखील उत्तर दिलंय. आपणही स्वदेशी बनावटीची बोट पॅगॉंग सरोवरात त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून तैनात केलेली आहे. आपली ही बोट नेमकी कशी आहे, त्याचबरोबर त्यांच्या बोटीच्या तुलनेमध्ये म्हणजे त्यांची बोट नेमकी कशी आहे, त्यात नेमक्या काय कमतरता आहेत, आणि शिवाय दक्षिण चीन समुद्रामध्ये ब्रिटनने चीनवरती काय कुरघोडी केली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आमच्या खास स्पेशल रिपोर्टमध्ये. ड्रॅगनला लगाम. भारतीय सैन्य कायमच चीनी ड्रॅगनला आसमान दाखवत राहिलंय आणि आताही भारतीय सैन्याने तेच केलंय. अर्थात एलएसीवरती तणाव कायम राहावा म्हणून चीनचं सैन्य कायम काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतं, पण भारतीय सैन्याचं देखील त्यांच्यावरती लक्ष आहे. आता त्यांनी गस्तीसाठी बोटी जरी तिथे तैनात केलेल्या असल्या तरी आपण देखील पॅगॉंग सरोवरामध्ये स्टीलची भिंत उभारणार आहोत. बघूयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. चीनला धोबी पछाड देण्यासाठी चक्रव्यूह. भारतीय लष्कराची नवी रणनीती. भारताच्या बोटीमुळे बीजिंगला फुटला घाम. गलवान नंतर पॅंगॉंग तळ्यावर खिळली नजर. चीनच्या गस्त बोटी विरुद्ध भारताची स्टील बोट. पॅंगॉंग तळ्याच्या परिसरात भारताची फास्ट ट्रॅक गस्त. लडाखच्या पूर्वेला निळ्याशार पाण्यानं भरलेलं हे पॅंगॉंग सरोवर आहे. सध्या इथे कडाक्याची थंडी असली तरी भारत आणि चीनी सैन्यादरम्यान मात्र वातावरण अजूनही तापलेलं आहे. समुद्र तल से 4350 मीटर की ऊंचाई पर 134 किलोमीटर लंबी पॅंगॉंग झील लद्दाख से तिब्बत तक जाती है. इस झील का 90 किलोमीटर का हिस्सा चीन के कब्जे में है तो 45 किलोमीटर पर भारत का अधिकार है. इसी इलाके में वास्तविक नियंत्रण रेखा भी इसी पॅंगॉंग झील के बीच से होकर गुजरती है और पिछले कुछ महीने से चीन इसी झील के जरिए अपनी साजिश को अंजाम देने की कोशिश में जुटा हुआ है. गलवान खोऱ्यात चीनने जी खेळी केली आहे त्यामुळे चीनला जबरदस्त धक्का बसलाय आणि हे आता जगजाहीर झालंय. भारतीय जवानांनी एलएसीवर चीनी सैनिकांना बऱ्याच प्रमाणात मागे टाकलं. भारतीय सैनिकांनी जोरदार दणका दिल्यामुळे शी जिनपिंगने आता नवीन षडयंत्र रचलंय. हे पॅंगॉंगचं सरोवर या षडयंत्राचा केंद्रबिंदू आहे. चीनने पॅंगॉंग सरोवरातील सैनिकांची गस्त तसंच बोटींची संख्याही वाढवली आहे. सोबतच चीनी सैनिकांच्या हालचाली वाढल्यात. धक्कादायक बाब म्हणजे या सरोवरात चीनची एक नवीन युद्धबोट आढळून आली आहे. टाइप 928B या श्रेणीतील ही युद्धबोट म्हणजे चीनी ड्रॅगनची नवी खेळी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॅंगॉंग सरोवर परिसरासाठी भारतीय लष्कराने आपली रणनीती बदलली आहे. भारतीय सैन्याने अनेक प्रकारचे बदल केले आहेत. चीनी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पॅंगॉंग सरोवर परिसरात सर्वात चपळ आणि कोणतंही ऑपरेशन तडीस नेणाऱ्या मार्कोस कमांडो तैनात केले आहेत. मार्कोसच्या तैनातीमुळे बीजिंग चांगलंच बिथरलंय, कारण भारताच्या मार्कोस कमांडोंचा सामना करणं काही सोपं नाही.
हिंदुस्तान ने नई जो नौकाएं हैं, बोट्स हैं, उनको बनाने की सहमति दिखा दी थी सरकार ने तकरीबन जून के महीने के अंदर, और अब उनका निर्माण कार्य बड़े जोर शोर से चल रहा है। और इन्हीं सर्दियों के दौरान इन बोट्स को ग्लोब मास्टर C-17 के जरिए लद्दाख में, लेह में उतारा जाएगा, क्योंकि ये बोट्स इतनी छोटी भी नहीं होती हैं कि ये आसानी से इनको पहाड़ी रास्तों पर लेके जाया जा सके। तो इनको ब्रेकडाउन हालत में लेके आया जाएगा। त्यामुळे जगभरात भारताच्या मार्कोस कमांडोंची वेगळी ओळख आहे। लडाखमध्ये भारतीय सैन्याने चीनला खडे चारले आहेत, पण चीनी सैन्याच्या कुरापती लक्षात घेता आता भारतीय लष्कर अधिक सतर्क झालंय। भारतीय संरक्षण मंत्रालयाने चीनला रोखण्यासाठी चक्रव्यूह तयार केलंय आणि लडाखमध्ये ड्रॅगनला घेरण्याला सुरुवात केली आहे। पँगॉन्ग सरोवर परिसरातील सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी भारतानं कठोर पावलं उचलली आहेत। पँगॉन्ग सरोवर परिसरात चीनी बोटींना टक्कर देण्यासाठी भारतही आता नवीन आधुनिक स्टील बोट तैनात करणार आहे। भारताची ही नवीन बोट चीनच्या षडयंत्राला पँगॉन्ग सरोवरात जलसमाधी दिल्याशिवाय राहणार नाही। भारताची ही आधुनिक बोट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे। चीनच्या टाइप 928B श्रेणीच्या बोटीच्या तुलनेत भारताची बोट अधिक मजबूत, जास्त भार वाहून नेण्याची क्षमतेची आणि अधिक वेगवान है। अभी तक यही देखा गया है कि पैंगोंग झील में चीन अपनी लोहे की नाव के जरिए भारतीय गश्त करने वाली नाव को टक्कर मारकर उसको नुकसान पहुंचाता था, लेकिन अब भारत ने भी उसका तोड़ ढूंढ लिया है। भारत ने अब स्पेशल स्टील से बनने वाली नाव तैयार करनी शुरू कर दी है, जो कि चीन की उन नाव से न सिर्फ बेहतर होंगी तकनीकी तौर पर भी, बल्कि अगर उनकी तरफ से उन नावों पर टक्कर भी मारी जाती है तो उनको नुकसान भी बहुत कम होगा। भारताची ही आधुनिक बोट पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत पँगॉन्गच्या सरोवरात गस्त घालण्यासाठी दाखल होणार आहे। हिंदुस्तान ने भी रणनीति बनाई है, और वो रणनीति ये है कि हिंदुस्तान भी अब नई उन्नत किस्म की बोट्स है वो पैगोंगसो में उतार रहा है, जिससे कि चीनियों का मुकाबला एक अच्छी टेक्नोलॉजी के साथ, और जिसमें स्पीड भी है, जिसमें पावर भी है, और जिसके हल भी मजबूत है, उससे किया जाए। भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी लडाखसाठी खास रणनीती तयार केली आहे। त्यामुळे अलीकडच्या काळात लडाखमध्ये चीनची कोणतीच खेळी यशस्वी होऊ शकली नाही। जनरल रावत यांनी तयार केलेल्या चक्रव्यूहात भारताचं नौदल, हवाई दल आणि पायदल अशा तिन्ही दलांनी शत्रूची कुंडी केली आहे। तिन्ही दलातील समन्वयामुळे शत्रूची प्रत्येक खेळी निष्प्रभ ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पँगॉन्ग सरोवरात गस्त घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोटीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। या बोटीच्या निर्मितीसाठी स्पेशल स्टील आणि धातूचाही वापर करण्यात आलाय। तसंच अत्याधुनिक सर्व्हिलन्स आणि संपर्क प्रणाली बसवली जाणार आहे। त्यामुळे दूरवर असलेल्या चीनी बोटींचा भारतीय सैनिकांना कानोसाही घेता येईल। भारतीय बनावटीच्या या बोटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चीनी बोटीच्या तुलनेत भारतीय बोट अधिक मजबूत आणि वेगवान आहे। हिंदुस्तान की जो पूरे इलाके पर जो पकड़ है फ्रॉम इंटेलिजेंस पॉइंट ऑफ व्यू वो बहुत मजबूत हो जाएगी, और अगर खुदा न खास्ता हिंदुस्तान और चाइना के बीच में जंग भी होती है तो कम से कम ये तो तय है कि जो चाइना की जो बोट्स हैं ये शायद आसानी से इस पैंगोंग झील के अंदर तैर ना पाए। पँगॉन्ग सरोवरातील चीनची टाइप 928B ही बोट वजनानं हलकी बोट आहे आणि त्या तुलनेत भारताची बोट ही स्टील आणि स्पेशल धातूपासून तयार करण्यात आली आहे। चीनची बोट सध्याच्या थंड वातावरणातही वेगानं धावू शकते। भारताच्या स्वदेशी बनावटीच्या बोटीचा वेग चीनी बोटीपेक्षा अधिक असणार आहे। चीनकडे असलेल्या बोटीत 10 ते 12 सैनिक बसण्याची क्षमता आहे, तर भारतीय बोटीमध्ये तब्बल 25 सैनिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। चीनच्या टाइप 928B बोटीमध्ये स्फोटकं आणि शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे, तर भारताच्या बोटीतही मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रसाठा वाहून नेण्याची क्षमता असणार आहे।
भारतीय बोटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही बोट अत्यंत थंड वातावरणात जास्त काळ टिकाऊ धरते आणि थंड पाण्यात वेगानं धावण्यासाठीही सक्षम आहे. और हिंदुस्तान भी इन बोट्स का मुकाबला करने जा रहा है. हिंदुस्तान भी स्टील के हल वाली बोट्स वहां पर उतारने जा रहा है. वो भी देश में निर्मित ये बोट्स हैं और जो मौजूदा जो बोट्स हैं उनसे काफी केपेबल हैं ये हिंदुस्तानी बोट्स. तो मेरे ख्याल से जो हिंदुस्तान की रणनीति है वो यही है कि टेक्नोलॉजी का मुकाबला टेक्नोलॉजी के साथ किया जाए और स्वदेशी टेक्नोलॉजी के साथ किया जाए, जिससे कि हम अपने इक्विपमेंट को आसानी से मेंटेन भी कर पाए और आत्मनिर्भर भी हो जाएं. भारतीय नौदलाकडून ज्या नवीन गस्त बोटींची निर्मिती केली जातेय त्यामध्ये 25 ते 30 सैनिकांची आसन व्यवस्था आहे. पूर्वीच्या बोटीत केवळ 12 सैनिकांना बसण्याची व्यवस्था होती. अत्यंत वेगानं या बोटींची निर्मिती केली जातेय. पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत या बोटींच्या निर्मितीचं काम पूर्ण होणार आहे. लडाखमधील चीनी सैनिकांच्या हालचाली बघता भारताने लवकरात लवकर बोटींच्या निर्मितीवरती भर दिलाय. त्यामुळे लवकरच भारताच्या अत्याधुनिक बोटी पँगॉंगच्या सरोवरात गस्त घालताना बघायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चीनला उत्तर देण्यासाठी आपण तर सज्ज आहोत, पण त्याचबरोबर आता इतर देशांनी देखील चीनच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. ती नेमकी कशी, हेच आपल्याला जाणून घ्यायचंय या स्पेशल रिपोर्टमध्ये. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण याबद्दलच्या घडामोडी बघणार आहोत. हा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ड्रॅगनला लगाम, हो लगाम लावला जातोय. बरं, हा लगाम लावण्यासाठी केवळ भारतच पुढे नाहीये, तर इतरही देश चीनच्या विरोधात आघाडी उघडताना दिसत आहेत. आणि यात आघाडी घेतली आहे ती ब्रिटनने. आता ती कशा पद्धतीने? ब्रिटन दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या या सगळ्या घडामोडींवरती अंकुश लावण्याकरता म्हणून त्यांची विशेष युद्धनौका म्हणजे एलिझाबेथ कॅरियर क्वीन जी आहे ती लवकरच तिथे नांगर टाकणार आहे आणि चीनवरती लक्ष ठेवेल आणि त्यांना धाकही निर्माण करेल. चीनची चहूबाजूनं कोंडी. ऍक्शन मोड मध्ये ब्रिटन. दक्षिण चीन सागरात खळबळ. नवीन वर्षात येणार ब्रिटिश नौदलाचं विनाशक. डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर प्रहार. सत्तेतून पाय उतार होताना ट्रम्प यांचा चीनला धक्का. लडाखमध्ये भारतीय जवानांनी चीनला धूळ चारली, त्यामुळे चीनची पुरती कोंडी झाली आहे. शी जिनपिंग यांनी आखलेलं सगळं षडयंत्र भारतीय सैन्यासमोर फोल ठरलंय. भारताप्रमाणेच आता अमेरिका आणि इंग्लंडनेही चीन विरोधात दंड थोपटले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडने कधीच आक्रमक भूमिका घेतली नव्हती, पण आता चीन विरोधात ब्रिटिश सरकारने आक्रमक धोरण स्वीकारले. विशेषतः हाँगकाँगच्या मुद्द्यावरून इंग्लंड शी जिनपिंग सरकारवर प्रचंड नाराज आहे आणि त्यामुळेच आता ब्रिटनने चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्याचा निश्चय केला. ब्रिटनने चीन विरोधात एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे दक्षिण आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनने चीन विरोधात आघाडी उघडली असून आपली सर्वात मोठी युद्धनौका आशियाकडे रवाना केली आहे. नवीन वर्षात ब्रिटिश नौदलाची सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरियर HMS क्वीन एलिझाबेथ संपूर्ण फ्लीटसह आशिया खंडात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे चीनच्या परिसरात ही युद्धनौका नांगर टाकणार आहे. जानेवारी महिन्यात ही युद्धनौका आशियाच्या समुद्रात तैनात केली जाणार आहे. म्हणजेच इंग्लंड नवीन वर्षाच्या सुरुवातीला चीनला जोरदार दणका देणार असल्याचं बोललं जातं. ब्रिटेन का अत्याधुनिक और सबसे बड़ा 65,000 टन एयरक्राफ्ट कैरियर HMS एलिजाबेथ तैयार हो चुका है. वो सी डिप्लॉयमेंट के लिए साउथ चाइना सी की तरफ अग्रसर हो रहा है. ये
चाइना के लिए एक बहुत बड़ा धक्का होगा और वियतनाम, फिलीपींस और भारत जैसे देश जो कि इंडो पैसिफिक इलाके में हैं, उनके लिए एक अच्छा समाचार है। ब्रिटिश नौदलाची एअरक्राफ्ट कॅरियर HMS क्वीन एलिझाबेथ दक्षिण चीन सागरात तैनात केली जाणार असल्यामुळे शी जिनपिंग सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या बातमीमुळे दक्षिण चीन सागर क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। आजवर या परिसरात चीनकडून दादागिरी केली जात होती, पण ही दादागिरी आता चीनवर उलटली आहे। आगामी 30 दिवसात ब्रिटन नौदलाची HMS क्वीन एलिझाबेथ संपूर्ण फ्लीटसह दक्षिण चीन सागरात नांगर टाकणार आहे। या परिसरातील चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जपान नौदलाच्या युद्धनौका एकत्रपणे युद्ध सराव करणार आहेत। ब्रिटिश नौदलाच्या या सर्वात मोठ्या एअरक्राफ्ट कॅरियरवर अत्यंत घातक शस्त्र बसवण्यात आली आहेत। एअरक्राफ्ट कॅरियर HMS क्वीन एलिझाबेथ सोबत ब्रिटिश नौदलाच्या स्ट्रायकर गटातील F-35B लाइटनिंग फाइटर जेट तसंच 2 स्क्वॉड्रन स्टेल्थ लढाऊ विमान, 2 प्रकारचे 45 श्रेणीचे डिस्ट्रॉयर, 2 प्रकारचे 23 फ्रिगेट एवढंच नव्हे तर 2 टँकर्स, हेलिकॉप्टर्सचाही त्यात समावेश आहे। दक्षिण चीन समुद्रात होणाऱ्या युद्ध सरावात ब्रिटनने ऑस्ट्रेलियासोबतच कॅनडालाही सहभागी करून घेतलंय। नुकतंच भारतानेही अशाच प्रकारे मालाबार 2020 या युद्ध सरावात क्वाड देशांना सहभागी करून घेतलं होतं। अरबी समुद्रातील त्या युद्ध सरावामुळे चीनची झोप उडाली होती। तिकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेतून पायउतार होताना चीनला जोरदार धक्का दिला। सत्ता छोड़ने से पहले प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप चीन के ऊपर और सैंक्शन लगाना चाहते हैं। वो अमेरिकी कंपनियों द्वारा चीन में इन्वेस्टमेंट करना और मुश्किल कर देना चाहते हैं। साथ ही साथ वो ऐसी चीनी कंपनियां जो कि चाइना मिलिट्री के साथ यानी PLA के साथ ताल्लुक रखती हैं, उनको अमेरिका की हाईटेक कंपनीज में इन्वेस्ट करने से रोकने के लिए भी प्रावधान बना रहे हैं। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात चीनला पावलोपावली रोखण्याचा प्रयत्न केला। सत्ता सोडताना ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला, त्यामुळे चीनला जोरदार दणका बसला। बुधवारी ट्रम्प प्रशासनाने चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांच्या व्हिसावर निर्बंध घातले, तसंच चीनी लष्कराशी संबंधित कंपन्यांवरही लगाम लावला। प्रेसिडेंट जो बाइडेन के कहने पर जो अमेरिका के अलाई देश हैं, उनसे कांटेक्ट किया जा रहा है कि वो भी अपने रिसोर्सेज डिप्लॉय करें चीन को घेरने के लिए। इससे चीन की मुसीबतें और बढ़ जाएगी, क्योंकि अमेरिका के अलावा ऑस्ट्रेलिया, जापान, फिलीपींस, वियतनाम, ये सब देश भी साउथ चाइना सी में अपने रिसोर्सेज डिप्लॉय करेंगे। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना सत्ता सोपवण्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने चीनला एका पाठोपाठ एक धक्के दिले। हाँगकाँगच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या बड्या नेत्यांवर ट्रम्प प्रशासनानं बंदी घातली। गेल्या महिन्यात भारताने अरबी समुद्रात चीनच्या दादागिरीला आव्हान दिलं होतं। चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारताने मालबार 2020 युद्ध सरावाचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलाने सहभाग घेतला होता। सरकारने छोट्या देशांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता। भारतालाही दबावाखाली घेण्याचा प्रयत्न चीनने केला खरा, पण ही खेळी आता चीनवरच उलटली आहे। भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने चीनची नाकाबंदी केली आहे। दक्षिण चीन सागरात चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी या तिन्ही देशांनी एकजूट केली। अमेरिका आणि ब्रिटनच्या पुढाकारामुळे चीनी ड्रॅगनची आता चहूबाजूने कोंडी झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे आता चीनने लक्षात घ्यावं की त्याला घेरणारा भारत हा एकटा नसेल, तर त्याला घेरण्यासाठी इतर देश देखील तयार आहेत। तर ब्रिटनने त्याची तयारी सुरू केलेली आहे। लवकरच त्यांची युद्धनौका जी आहे ती दक्षिण चीन महासागरामध्ये आपलं नांगर टाकते। त्यामुळे त्यांनी शांत राहावं, पण जर खोडी केली तर मग भारतीय सैन्य देखील शांत बसणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं। ड्रॅगनला लगाम यापूर्वी घातलाय आणि यापुढे आम्ही घालू। यानंतर न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।